पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी टाकलेल्या 2 जाचक मागे घेतल्या। या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि नेमका आता कर्जमाफीच्या प्रक्रियेत काय बदल झाला हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला मुद्दा लक्षामध्ये घ्या की 2019 मध्ये श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। त्यावेळेस त्यांनी महात्मा फुले यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबवली होती। त्या कर्जमुक्तीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झाला होता आणि मुख्यमंत्री 2026 आता जे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी जी कर्जमाफी आणली, यांचं असं म्हणणं होतं की 2019 मध्ये महात्मा फुलेंच्या कर्जमाफीचा जो ज्यांनी लाभ घेतला आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देणार नाही आहोत। कारण असं होतं की आर्थिक शिस्त लागली पाहिजेत, शेतकऱ्यांनी कर्ज नियमित भरलं पाहिजेत आणि असं जर झालं तर शेतकरी कर्ज भरणारच नाहीत, पुढच्या कर्जमाफीची वाट बघत बसतील, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं। मात्र मोर्चे झाले, आंदोलन झाले, बैठका झाल्या, उपोषण झाले, स्वतःच्या आमदारांचा दबाव आला आणि एकंदर आपण कर्जमाफी करतो आहोत त्याचा आपल्याला राजकीय फायदाच होत नाही हे स्वतःच्या आमदारांनी जेव्हा लक्षात आणून दिलं, त्यावेळेस गावभर एसटी मिरवून आल्यानंतर, जाहिरात झाल्यानंतर या कर्जमाफीमध्ये बदल करण्याचं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं। म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये झालेली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी फायदा घेतलाय त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। म्हणजेच काय, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय की ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली, दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपये पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। म्हणजेच काय, 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेऊन कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचीच कर्जमाफी सरकारनं दिली होती। मात्र सरकारवर दबाव आल्यानंतर आणि सरकारच्या हे लक्षात आल्यानंतर की आपल्याला याचा राजकीय फायदाच होणार नाही, त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही अट मागे घेतली। त्यामुळं पहिला बदल हा झालेला आहे की 2019 मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफी मिळणार आहे। 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेऊन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ही एक जाचक अट होती, याच्यामुळे लाखो शेतकरी वंचित राहणार होते, तर ते आता कर्जमाफीत पात्र ठरलेले आहेत। सरकारनं कशा माध्यमातून हा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार। दुसरा काय बदल झाला तो आपण जाणून घेऊ। तर त्याच्यामध्ये दुसरा बदल असा झालेला आहे की म्हणजे वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 22-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल। अशा पद्धतीचं होतं, इथपर्यंत बरोबर आहे। परंतु पुढे काय टाकलं होतं, याच्यामध्ये पुढे असं म्हटलं त्यांनी की ज्या शेतकऱ्यांना 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज जर घेतलं असेल तर त्यांना अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणं अनिवार्य राहील। थोडक्यात काय की 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षापैकी कुठलेही 2 वर्ष एखादा शेतकरी रेग्युलर असेल तर त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळेल। मात्र तो लाभ मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आता 2026 आणि 27 या 2 वर्षामध्ये रेग्युलर राहण्यासंदर्भातलं त्याचं ते होतं, तर ती अट सुद्धा सरकारनं मागे घेतलेली आहे। आता प्रोत्साहनपर लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढे रेग्युलरच राहायला पाहिजे अशा पद्धतीची काही अट नाही। अशा पद्धतीच्या 2 बदल सरकारनं केलेले आहेत, ते तुम्हाला मी सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहेत। आता तो परत नवीन शासन निर्णय निर्गमित होईल,
तो आल्यानंतर तो सुद्धा आपण तुमच्या समक्ष ठेवू. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.